Welcome student. In this video lecture we learn some more points of chemical thermodynamics. In part 9 the first point is enthalpies of physical transformation, in which we discuss first the enthalpy of phase transition and second that is enthalpy for the atomic or molecular change. Then we discuss the thermochemistry, then enthalpy of chemical reaction, and the last one that is exothermic and endothermic reaction. Let us see all these points one by one. First point, that is enthalpies of physical transformation, in which we discuss the enthalpy of phase transition. Again, the enthalpy of phase transition are discussed in three more points, that is enthalpies of fusion, enthalpy of vaporization, and then enthalpy of sublimation. Then the second point of enthalpies of physical transformation is enthalpy for the atomic or molecular change. This point is discussed in three subpoints, that is enthalpy of ionization, enthalpy of atomization, and enthalpy of solution. All these points they are discussed one by one. Let us see that is enthalpy of phase transition. First we discuss the definition of enthalpy of phase transition. Actually in phase transition, one phase of a substance is converted into another at constant temperature and pressure without change in its chemical composition. बघा आता आपण या ठिकाणी एन्थाल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन मधला जो पहिला मुद्दा असणार आहे एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन हा आपण आता बघतोय. पहिल्यांदा त्याचा अर्थ काय तो समजून घेऊ. फेज ट्रान्झिशन, फेज ट्रान्झिशन म्हणजे काय, एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये कन्वर्जन होणं. आता जसं वन फेज ऑफ सबस्टन्स इज कन्वर्टेड इनटू अनदर, बट हियर नोट दॅट when there is transformation of substance from one state or one phase to another phase, then the conditions of temperature and pressure they are constants. म्हणजे इथे कुठेही टेम्परेचर प्रेशरच्या कंडिशन मध्ये बदल व्हायला नको. म्हणजे जो चेंज तुम्ही करणार आहात एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये. आता आपल्याला सबस्टन्सच्या फेजेस माहिती आहे. जनरली आपण कुठल्या फेजेस बघतो, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. माझा सॉलिड सबस्टन्सचं लिक्विड मध्ये कन्वर्जन करायचं असेल किंवा लिक्विडचं गॅस मध्ये करायचं असेल किंवा व्हाईस वर्सा, कुठल्याही एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये जर आपल्याला त्याचं कन्वर्जन करायचं असेल तर त्यावेळेस टेम्परेचर आणि प्रेशर हे कॉन्स्टंट पाहिजे. त्याच वेळेस विदाउट चेंज इन केमिकल कंपोजिशन, म्हणजे त्याच्या केमिकल कंपोजिशन मध्ये सुद्धा कुठेही चेंज व्हायला नको. मग असं जे प्रोसेस असणार आहे त्याला आपण काय म्हटलंय, फेज ट्रान्झिशन. आणि अशा फेज ट्रान्झिशन मध्ये जो एनर्जी चेंज असणार आहे त्याला आपण म्हणायचंय एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. मग आपल्याला माहिती आहे तीन फेज आहेत, म्हणजे मग आपल्याला हा पॉईंट तीन मुद्द्यांमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. मग पहिला जो मुद्दा आलाय तो काय असणार आहे बघा, एन्थाल्पी ऑफ फ्युजन. हा याच्यातला पहिला मुद्दा असणार आहे. मग आता एन्थाल्पी ऑफ फ्युजन काय असेल तर तो आपण डेल्टा फ्यूज एच, म्हणजे हा एन्थाल्पी ऑफ फ्युजन असं रीड करायचंय. आता पहिल्यांदा परत एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणजे काय ते आधी समजून घेऊ. एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स व्हेन वन मोल ऑफ सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड without change in temperature at constant pressure is nothing but the enthalpy of fusion. इथं पण डेफिनेशन मध्ये काय सांगितलं बघा, की ज्या वेळेस आपण एक मोल सबस्टन्स घेतलाय, फॉर एक्झाम्पल बघा आता वॉटरचं इथं वन मोल सबस्टन्स ऑफ सॉलिड, इथं सॉलिड काय घेतलं आपण, आईस कन्सिडर केला असेल. म्हणजे वॉटर इथं सॉलिड स्टेट मध्ये असेल तो आपण आईस घेतो, बरोबर आहे. त्याचं कन्वर्जन कशात करायचं आपल्याला, लिक्विड मध्ये. इथं लिक्विड मध्ये दाखवले बघा. मग विदाउट चेंज इन टेम्परेचर, म्हणजे ही प्रोसेस आपण घडवून आणत असताना टेम्परेचर हे काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजे दिलेली प्रोसेस ही काय पाहिजे, आयसोथर्मल पाहिजे. आणि अजून काय सांगितलं, ऍट कॉन्स्टंट प्रेशर, म्हणजे जो ऍटमॉस्फेरिक प्रेशर असेल तो पण काय पाहिजे या ठिकाणी कॉन्स्टंट. मग ज्यावेळेस ह्या वन मोल सबस्टन्सचं वन मोल लिक्विड मध्ये जे कन्वर्जन होत असेल त्यावेळेस त्याला काहीतरी अमाऊंट ऑफ एनर्जी लागणार आहे. मग ती एनर्जी तो कोणाकडनं घेणार आहे, तर सराउंडिंग कडनं घेईल. आणि ती घेतलेली एनर्जी तो काय करेल, स्टोअर न करता त्याचं रूपांतर कशामध्ये करणार आहे, वर्क डन मध्ये. आणि म्हणून ही आयसोथर्मल प्रोसेस येते की ज्याच्यामध्ये हीट कंटेन आपण क्यूनी जर लिहिलं तर इज इक्वल टू -W लिहितो बघा. म्हणजेच काय असणार आहे की याने हा जो आईस असेल याने सराउंडिंग कडनं जी हीट घेतली ती हीट कशासाठी युटिलाइज केली, तर एक्सपांड होण्यासाठी. म्हणजे कशामध्ये, लिक्विड वॉटरमध्ये. आणि म्हणून तिथं
जर तुम्ही पाहिलं तर इथं कुठेही टेम्परेचर मध्ये बदल दिसत नाही. इथं सुद्धा याचे टेम्परेचर जर 0 डिग्री सेंटीग्रेड असेल ते लिक्विड वॉटरचंही टेम्परेचर काय असणार आहे 0 डिग्री सेंटीग्रेड असेल. म्हणजेच काय की घेतलेली जी हीट असेल तिचं युटिलायझेशन तिने वर्क डन मध्ये केले. मग ही जी घेतलेली हीट किती असेल तर तो 1 मोल सबस्टन्स असेल तर घेतलेली हीट काय असणार आहे त्याची एंथॅल्पी ऑफ फ्युजन आणि ती जवळपास काय असणार आहे प्लस 6.01 किलो जूल पर मोल ऍट 0 डिग्री सेंटीग्रेड. येते लक्षात. म्हणजे 1 मोल जर सबस्टन्स असेल त्याला त्याच्या सॉलिड स्टेट मधून लिक्विड स्टेट मध्ये जायचं असेल ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशरला तर तो एवढी अमाऊंट ऑफ हीट जी असणार आहे ती त्याला लागणार आहे. दॅट इज नथिंग बट द एंथॅल्पी ऑफ फ्युजन. आता इथे बघा 1 मोल ऑफ सॉलिड आइस मेल्ट ऍट 0 डिग्री सेंटीग्रेड 1 atmospheric pressure. Change in enthalpy is 6.01 kilojoule. The same amount of heat is absorbed by ice during the melting. म्हणजे हेच जे आता आपण चर्चा केली याच्यामध्ये की हा जो आईस असणार आहे एवढी अमाऊंट ऑफ हीट घेईल आणि त्याचं मेल्टिंग होईल. आता मेल्टिंग वर्ड जनरली आपण यूज करतो पण इथं जो मोस्ट सायंटिफिक वर्ड असणार आहे तो फ्युजन यूज केला पाहिजे की इथं एंथॅल्पी ऑफ फ्युजन म्हणजेच काय असणार आहे तुमचं त्या आईसचं मेल्टिंग होत असताना त्यांनी किती अमाऊंट ऑफ हीट त्या ठिकाणी घेतली तर तेच म्हणजे त्याचा एंथॅल्पी ऑफ फ्युजन असेल. ओके. आता बघा रिव्हर्स ऑफ फ्युजन इज अ फ्रीजिंग ऑफ सॉलिड. आता हे माहिती आहे आपल्याला की जर आता लिक्विड जर फ्रीज केलं आपल्याला काय मिळेल आईस मिळेल. मग त्याच्या उलट असेल तर त्याला आपण काय म्हणायचंय एंथॅल्पी ऑफ फ्रीजिंग. काय म्हणायचंय एंथॅल्पी ऑफ फ्रीजिंग तो या पद्धतीने डिनोट करायचा आहे. आणि तिथं काय असणार आहे मॅग्निट्यूड ऑफ दॅट एनर्जी इज सेम. जर तुम्ही पाहिलं तर एनर्जीचं मॅग्निट्यूड सारखंच तेवढीच अमाऊंट लागणार आहे पण साइन इट शुड बी अ रिव्हर्स. म्हणजे इथं साइन रिव्हर्स झाले बघा. इथं प्लस असेल तर इथं मायनस आहे. का कारण इथं त्याला एनर्जी लागली तिने ती सराउंडिंग कडनं घेतली आणि मग त्याचं एक्सपांड झाला आणि तो लिक्विड वॉटर मध्ये कन्वर्ट झाला. इथं मात्र काय झालं लिक्विड मधून तो सॉलिड मध्ये गेला तेव्हा त्याने इथं हीट रिलीज केली आणि हीट रिलीज केली म्हणून मग काय झालं तिथं साइन काय येईल इथं निगेटिव्ह येईल. इथं मात्र काय झालं हीट त्याने ऍब्सॉर्ब केली म्हणून तिथं पॉझिटिव्ह साइन. आलं लक्षात. मग या पद्धतीने तुम्हाला एंथॅल्पी ऑफ फ्युजन आणि तिथं जो मुद्दा आला एंथॅल्पी ऑफ फ्रीजिंग हा एक्सप्लेन करता येईल. ओके. नेक्स्ट पॉइंट दॅट इज एंथॅल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन मधला दुसरा मुद्दा येतोय तो एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन. आता एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन काय आहे बघा. इट इज द एंथॅल्पी चेंज अकॉम्पनिंग द वेपरायझेशन ऑफ 1 मोल ऑफ लिक्विड विदाउट चेंजिंग इट्स टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट प्रेशर. बघा इथं सुद्धा टेम्परेचर प्रेशरच्या कंडिशन कॉन्स्टंटच असणार आहे आणि इथला जो एंथॅल्पी चेंज आहे तो कसा असेल तिथं तो सबस्टन्स सॉलिड मधून कशात गेला होता लिक्विड मध्ये. इथं मात्र काय आहे लिक्विड मधून तो व्हेपर स्टेट मध्ये जाईल त्यावेळेस जो एनर्जी चेंज असेल त्याला काय म्हणायचे एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन. बघा सेम एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊ. इथं आईस घेतला असेल या आईसचं रूपांतर कशात झालंय इथं लिक्विड वॉटर मध्ये. मग लिक्विड वॉटर मध्ये ज्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन झालं त्यावेळेस जो एंथॅल्पी चेंज झाला याला काय म्हटलं आपण एंथॅल्पी ऑफ फ्युजन म्हटलं. ओके. हा काय असणार आहे एंथॅल्पी ऑफ फ्युजन. पण आता इथून परत तो वॉटर जो असणार आहे आता इथं जर तुम्ही त्याला लिक्विड वॉटर मध्ये असेल त्यावेळेस आपण हीट त्याला देतोय. हीट दिल्यानंतर काय होईल बघा तो त्यावेळेस ती हीट स्टोअर करेल आतमध्ये आणि तो हीट स्टोअर करेल त्यावेळेस काय होईल त्याचं टेम्परेचर हे काय होत जाईल इन्क्रीज होत जाईल अप टू 100 डिग्री सेंटीग्रेड. हे हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे इथून इथपर्यंतची प्रोसेस ही आयसोथर्मल आहे. इथं टेम्परेचर मध्ये बदल होत नाही. आईसचं पण वॉटरचं पण टेम्परेचर सेम आहे आणि पण ज्यावेळेस तो इथून वॉटर लिक्विड मध्ये त्याचं कन्व्हर्जन झाल्यानंतर आपण अजून त्याला हीट देतोय तर त्यावेळेस मात्र तो हीट ती युटिलाइज करत नाही तो ती स्टोअर करतो आणि स्टोअर केल्यानंतर काय होतं त्याचं टेम्परेचर हे वाढत जातं. म्हणजे ही आयसोथर्मल प्रोसेस नाही की जिथं वॉटरचं टेम्परेचर हे 0 डिग्री सेंटीग्रेड पासून 100 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत इन्क्रीज होतं. दॅट इज नॉट द आयसोथर्मल प्रोसेस. ओके. आणि हेअर दॅट वॉटर स्टोअर द सप्लाइड हीट इन इट अँड दॅट्स वाय देअर टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजेस. पण ज्यावेळेस तो 100 डिग्री सेंटीग्रेडला येईल तर त्यावेळेस मात्र तो अजून जी काही अमाऊंट ऑफ हीट घेईल ह्या टेम्परेचरच्या स्टेटला ज्यावेळेस ते वॉटर असेल त्यावेळेस अजून जी काही हीट घेईल तर ती हीटचं युटिलायझेशन मात्र त्यावेळेस तो आपलं वर्क डन करण्यासाठी घेईल. म्हणजेच काय करेल त्याचं लिक्विडचं कन्व्हर्जन व्हेपर स्टेटमध्ये करेल. आलं लक्षात. म्हणजे इथं त्याने ज्यावेळेस ह्या टेम्परेचरला आला त्यावेळेस त्याने हीट स्टोअर नाही केली. दिलेली हीट त्याने काय केली युटिलाइज केली आणि कशी तर त्याची जी स्टेट असेल लिक्विडची ती त्यांनी वेपर स्टेटमध्ये कन्वर्ट केलं. आलं लक्षात. मग त्यावेळेस जे एंथॅल्पी चेंज असेल दॅट इज नथिंग बट द एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन. पण आता इथं हा एक मुद्दा आला बघा की इथं वेपर स्टेटमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याचं टेम्परेचर काय असतं इथं कॉन्स्टंट आहे. इथं ते पण 100 डिग्री हे पण 100 डिग्री येते लक्षात. म्हणजेच काय असणार आहे
ही आयसोथर्मल प्रोसेस असेल. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन हे सेम एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करता येईल. वॉटरचंच घेऊ आपण. वॉटरचे लिक्विड असेल, लिक्विड वॉटर आपण तिथं H2O गॅस स्टीम मध्ये कन्वर्ट केला, त्यावेळेस जो एन्थाल्पी चेंज असेल तो 100 डिग्री सेंटीग्रेडला जर असेल तर तो काय घेतला, +40 किलो जूल पर मोल असणार आहे. पण जर सपोज ते जर 25 डिग्री सेंटीग्रेडला असेल तर त्यावेळेस मात्र जो हीट चेंज असेल तो म्हणजे एन्थाल्पी चेंज असेल फॉर व्हेपरायझेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स, तर ते किती असणार आहे, +44 किलो जूल पर मोल. हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे 100 ला असेल तेव्हा +40 आहे, इथं जास्त लागेल. कारण काय की 25 पासून त्याला 100 पर्यंत यायचे, म्हणून इथं काय असणार आहे, तर त्या ठिकाणी इथं जी एन्थाल्पी असणार आहे ती +44 आहे, इथं +40. हा फरक दोघांमधला लक्षात येईल या टेम्परेचरच्या रेंजवरून. येते लक्षात. आता अजून एक मुद्दा या ठिकाणी येतो की जर सपोज इथं वॉटर जो 0 डिग्री सेंटीग्रेडला आहे त्याचं कन्व्हर्जन आपल्याला वॉटरच पण तो 100 डिग्री सेंटीग्रेडला करायचं असेल तर त्या दरम्यान तो किती अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब करेल हे कसं कॅल्क्युलेट करता येईल. तर त्यासाठी आपल्याला हा एक फॉर्म्युला घेता येईल की जिथं टोटल हीट म्हणजे हीट कंटेंट फॉर दॅट वॉटर टू रीच द टेम्परेचर 100 डिग्री सेंटीग्रेड ती आपण टोटल हीट मानली. म्हणजे त्याच्या इक्वल टू काय असणार आहे, क्यू स्पेसिफिक मल्टिप्लाय बाय मास ऑफ दॅट वॉटर इन ग्रॅम अँड चेंज इन टेम्परेचर. म्हणजे तिथं टेम्परेचर कितीने वाढवायचे, 100 ने वाढवायचे, 20 ने वाढवायचे, कितीने वाढवायचे ते तुमचं या ठिकाणी येईल. आलं लक्षात. आता हा क्यू स्पेसिफिक म्हणजे काय असणार आहे, जर टू इन्क्रीज द 1 मोल और 1 ग्रॅम ऑफ लिक्विड बाय 1 डिग्री सेंटीग्रेड त्याला आपण क्यू स्पेसिफिक म्हणतो. म्हणजे काय, एखाद्या वॉटरचं 1 मोल वॉटर असेल किंवा आपण 1 ग्रॅम वॉटर जर कन्सिडर केलं तर 1 ग्रॅम वॉटरचं जर आपल्याला टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवायचं असेल तर त्यासाठी जी आपण हीट देणार आहोत दॅट इज नथिंग बट द क्यू स्पेसिफिक. आलं लक्षात. मग 1 डिग्री सेंटीग्रेड वाढवायचे असेल तर आपण क्यू स्पेसिफिक मानलं, तर आपल्याला 100 ने वाढवायचे तर काय करता येईल, तर मग ते किती लिक्विड वॉटर घेतलंय त्याचं ग्रॅम मध्ये कन्वर्जन करा. म्हणजे सपोज तो 1 मोल असेल तर तो 18 ग्रॅम मानतो आपण. त्या पद्धतीने किती अमाऊंट तुम्ही घेतली तो आपण एम मानलं, त्याचं मास त्या वॉटरचं, क्यू स्पेसिफिक हे त्या पद्धतीने आपल्याला काढता येईल. त्यानंतर डेल्टा टी या तिघांच्या व्हॅल्यू टाकल्या तर तुम्हाला टोटल हीट किती लागणार आहे त्याची इथून ते इथपर्यंत जाण्यासाठी ती इझिली कॅल्क्युलेट करता येईल. आलं लक्षात. आणि नंतर इथून इथपर्यंत किती गेली तर ते आपल्याला सहज त्याच्या एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन वरून डिटरमाइन करता येईल. आलं लक्षात. त्या पद्धतीने तुम्हाला एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन सांगता येईल. ओके. देन when 1 mole of water is vaporized at 1 atmospheric pressure the enthalpy change is किती दिलाय त्यांनी, +40 किलोजूल at 100 degree centigrade and +44 kilojoule at 25 degree centigrade. On the other hand, the condensation to vapor is accompanied with the release of heat. याच्या उलट काय असणार आहे, तर याच्या उलट जो व्हेपर स्टेट मध्ये जो सबस्टन्स असेल त्याला आपल्याला लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्ट करायचे, तर त्यावेळेस ती प्रोसेसला आपण काय म्हणतो, कंडेन्सेशन. मग कंडेन्सेशन होईल तेव्हा काय होईल, गॅसियस स्टेटचं लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्जन झालं, त्यावेळेस जो एन्थाल्पी चेंज असेल त्याला आपण काय म्हणतो की एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. मग तो किती असेल, सेम असणार आहे. जर 100 डिग्री असेल तर तो -40.7, जी इथे उत्तर दिले -40 नियर अबाउट सेम असते, फक्त साइन त्या ठिकाणी रिव्हर्स असणार आहे. आलं लक्षात. आणि जर 25 असेल तर त्यावेळेस मात्र काही -44 येईल. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन अँड एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन हे एक्सप्लेन करता येईल. ओके. Third point of the enthalpy of phase transition, that is enthalpy of sublimation. Let us see the definition of enthalpy of sublimation. It is the enthalpy change for the conversion of 1 mole of solid directly into vapor at constant temperature and pressure. We all know the definition of sublimation. Sublimation म्हणजे काय असं सगळ्यांना माहिती आहे की सबस्टन्स जो सॉलिड स्टेट मध्ये असेल त्याचं डायरेक्टली कन्वर्जन कशात होतं, वेपर स्टेट मध्ये. मग ती प्रोसेसला आपण काय म्हणतो, सब्लिमेशन. आणि मग त्या प्रोसेसमध्ये जो एनर्जी चेंज किंवा एन्थाल्पी चेंज असणार आहे दॅट इज नथिंग बट द एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. इथं पण ही गोष्ट लक्षात घ्यायची की त्याचे टेम्परेचर प्रेशर काय असायला हवं, कॉन्स्टंट असायला हवं. आणि तो सबस्टन्स कसा पाहिजे, 1 मोल. म्हणजे 1 मोल सॉलिडचं कन्वर्जन वेपर स्टेट मध्ये होईल ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशरला. त्यावेळेस जो एनर्जी चेंज असेल किंवा एन्थाल्पी चेंज असेल दॅट इज नथिंग बट द एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. ओके. द एक्झाम्पल फॉर द एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, सेम द वॉटर. सपोज इथं आपण वॉटर घेतला, तो सॉलिड स्टेट मध्ये आईस असेल, त्याचं डायरेक्ट लिक्विड मध्ये न कन्वर्जन होतं काय होतं, गॅसियस फॉर्म मध्ये त्याचे वेपर्स डायरेक्ट तयार होत असेल. म्हणजे सॉलिड डायरेक्टली गोज इन टू द
वेपर स्टेट, तर त्यावेळेस जो एंथॅल्पी चेंज असणार आहे ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड, अमाऊंट ऑफ एनर्जी जी त्याला लागणार आहे सॉलिड जो आईस असेल त्याला वेपर स्टेटमध्ये जाण्यासाठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी लागणार आहे, तर 51.08 किलो जूल पर मोल. म्हणजे 1 मोल सबस्टन्ससाठी त्याला किती अमाऊंट एनर्जी लागते, 51 किलो जूल एनर्जी लागणार आहे. येते लक्षात. त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन सॉलिड टू वेपर स्टेटमध्ये होईल आणि मग हा जो एनर्जी चेंज एंथॅल्पी चेंज म्हणजे काय असणार आहे, एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन असेल. बघा आपण ते फिगरच्या माध्यमातून समजून घेऊ. जर सपोज आपल्याला माहिती आहे की सॉलिडचं कन्व्हर्जन हे लिक्विडमध्ये आधी होतं आणि लिक्विडमध्ये जर कन्व्हर्जन होत असेल त्या सॉलिड आईचं, तर त्याला आपण एंथॅल्पी ऑफ फ्युजन म्हणतो. त्याची जी व्हॅल्यू असणार आहे ती पण आपण डिटरमाइन केली, ती किती असते, 6.01 किलो जूल पर मोल. आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण लिक्विडचं कन्व्हर्जन हे गॅसेस स्टेटमध्ये करतो त्यावेळेस आपण एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन डिटरमाइन करतो आणि तो एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन पण आपण डिटरमाइन केलेला आहे. तो काय असतो, नियर अबाउट +45 किलो जूल पर मोल असेल. मग काय असणार आहे बघा इथं, जर ह्या दोघांचा चेंज असेल आणि मग आपण काय केलं की हा सॉलिड या लिक्विडमध्ये न डायरेक्ट कन्वर्ट करता आपण तो काय केला, डायरेक्ट गॅसेस फॉर्ममध्ये कन्वर्ट केला. मग त्यावेळेस जो एनर्जी चेंज असणार आहे तो काय आला, 51. म्हणजे थोडक्यात काय, त्याच्या दोघांची बेरीज केली तर येणारे जे उत्तर असणार आहे तेच तुमचं एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन असणार आहे. म्हणूनच आपण काय लिहिले, इट फॉलोज दॅट एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन इज नथिंग बट द समेशन ऑफ एंथॅल्पी ऑफ फ्युजन अँड एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन. ते ज्या फॉर्म्युल्यातून आपल्याला सांगता येईल आणि तेच आपल्याला फिगरच्या माध्यमातून एक्सप्लेन करता येईल. बघा इथे सुद्धा काय दिलेलं आहे की सपोज आता हा सॉलिड जो असणार आहे या सॉलिडला आपल्याला डायरेक्ट गॅसमध्ये घेऊन जायचे. तर सॉलिडचं डायरेक्ट गॅसमध्ये नेलं तर सब्लिमेशन होतं, त्याला आपण एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन म्हटलं. पण हा सॉलिड जर आपल्याला 2 स्टेपमध्ये घेऊन जायचं असेल म्हणजे सॉलिड टू लिक्विड, मग त्यावेळेस जे असणार आहे त्याला आपण काय म्हटलं, त्या प्रोसेसला फ्युजन, आणि जो एंथॅल्पी चेंज असेल त्याला एंथॅल्पी ऑफ फ्युजन. मग लिक्विडचं परत आपल्याला कशात कन्वर्ट करायचे, गॅसमध्ये, मग त्यावेळेस जे असणार त्याला व्हेपरायझेशन आपण म्हणतो. आणि जो एनर्जी चेंज किंवा एंथॅल्पी चेंज असेल त्याला आपण काय म्हणतो, एंथॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन. याप्रमाणे तुम्हाला या दोघांची बेरीज म्हणजेच तुम्हाला हा एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन त्याच्या फॉर्म्युल्यात दिले आणि तीच व्हॅल्यू याप्रमाणे आपल्याला डिटरमाइन करता येईल. दॅट इज ओनली अबाउट द एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन. हिअर वी कंप्लीट द फर्स्ट पॉइंट, दॅट इज एंथॅल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. ओके. Second point of enthalpy of physical transformation, that is enthalpy for the atomic and or molecular change, in which we discuss the first point, that is enthalpy of ionization. Let us see the definition of enthalpy of ionization. It is the enthalpy change accompanying the removal of an electron from one mole of gaseous atom. बघा या ठिकाणी जो आपण एंथॅल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन हा मुद्दा डिस्कस करतोय, याच्यामधला पहिला मुद्दा फेज ट्रान्झिशनचा तो आपण ऑलरेडी डिस्कस केलाय. दुसरा मुद्दा येतोय एंथॅल्पी फॉर द ॲटॉमिक ऑर मोलिक्युलर चेंज. यामध्ये परत आपल्याला 3 मुद्दे बघायचे. त्यातला पहिला असणार आहे एंथॅल्पी ऑफ आयोनायझेशन. आता आपण त्याची डेफिनेशन बघूया. काय असणार आहे, इट इज द एंथॅल्पी चेंज अकॉम्पनिंग द रिमूव्हल ऑफ एन इलेक्ट्रॉन फ्रॉम 1 मोल ऑफ गॅसेस ॲटम. म्हणजेच काय असेल की 1 मोल सबस्टन्स जर आपल्याला आयोनायझेशन जर करायचं असेल तर त्यावेळेस जो एनर्जी चेंज किंवा एंथॅल्पी चेंज असेल दॅट इज नथिंग बट द एंथॅल्पी ऑफ आयोनायझेशन. एक्झाम्पल घेतलं आपण सोडियम. आता सोडियम हा सॉलिड असेल, त्याचं गॅसियस स्टेटमध्ये आधी कन्व्हर्जन होईल आणि मग तो गॅसियस फॉर्ममधून त्याच्यामधून जर 1 इलेक्ट्रॉन काढून टाकायचा असेल, म्हणजे याच्यातला जर 1 इलेक्ट्रॉन काढून टाकला तर आपोआप त्याचं कशात कन्व्हर्जन होईल, त्याच्या आयोनिक फॉर्ममध्ये. आणि म्हणून याने 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकला म्हणून त्याच्यावर काय असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज येतो. आपण त्याला कॅशन म्हणतो. म्हणजे सोडियम जो असणार आहे त्या सोडियम गॅसचं कन्व्हर्जन हा सोडियम आयन मध्ये होईल. तर त्यावेळेस जो एनर्जी चेंज किंवा एंथॅल्पी चेंज असेल दॅट इज नथिंग बट द एंथॅल्पी ऑफ आयोनायझेशन आणि इट इज नियर अबाउट 494 किलो जूल पर मोल. हेच त्यांनी आपल्याला सांगितले. बघा, द इक्वेशन सिग्निफाईज व्हेन 1 मोल ऑफ गॅस फेज ॲटॉमिक सोडियम. हा गॅस फेज ॲटॉमिक सोडियम आहे बघा, म्हणजे सिंगल आहे 1 मोल सबस्टन्स. याचं आयोनायझेशन कशात करायचे, गॅस फेज सोडियम आयन. इथं गॅस फेज सोडियम आयन मध्ये. मग त्यावेळेस एंथॅल्पी चेंज किती असतो, तो 494 किलो जूल. and the same amount of heat would be required to ionize 1 mole of sodium atom. म्हणजे एवढीच अमाउंट ऑफ हीट काय लागणार आहे त्या 1 मोल सोडियम गॅस फेज जो काही ॲटम असेल त्याचं कन्व्हर्जन त्याच्या आयोनिक फॉर्म मध्ये करण्यासाठी. दॅट इज नथिंग बट द एंथॅल्पी ऑफ आयोनायझेशन. ओके. आता बघा पुढे अजून एक मुद्दा आला आहे
The electron gain enthalpy on the other hand gives the enthalpy change when 1 mole of gas phase atom of an element accept electron to form gaseous anion. बघा आता इथं एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशनच्या उलट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे. म्हणजे काय असणार आहे बघा, इथं या आयनचं आपला हा जो ॲटम होतो याचं आयन मध्ये कन्व्हर्जन होतं, त्यावेळेचा एन्थाल्पी चेंज आपण एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन म्हणतो. इथं मात्र काय होते, इथं हा ॲटम असेल, आता सपोज क्लोरीन घेतलंय, याने काय केलंय, इलेक्ट्रॉन घेतलाय, मग एक इलेक्ट्रॉन घेतला तो त्याच्या आयनिक फॉर्म मध्ये कन्व्हर्ट झाला, इथंही तो आयनिक फॉर्म मध्ये कन्व्हर्ट झाला, इथे आयनिक फॉर्म मध्ये कन्व्हर्ट झालाय. पण दोघांमधला फरक काय, इथे सोडियमने इलेक्ट्रॉन दिलाय म्हणून तो त्याचा कॅशन तयार होतोय. इथं मात्र क्लोरीनने काय इलेक्ट्रॉन घेतलेला आहे म्हणून याला इलेक्ट्रॉन गेन एनपी म्हणतोय आपण, हे लक्षात घ्या. हिने इलेक्ट्रॉन घेतला आणि मग तो त्याचा निगेटिव्ह आयन म्हणजेच काय Cl एनिऑन त्या ठिकाणी तयार झाला, म्हणून मग तो जो एन्थाल्पी चेंज असेल त्याला आपण म्हटलं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आणि मग त्याची व्हॅल्यू ही जवळपास या रिएक्शनसाठी किती येते, -349 किलो जूल पर मोल. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी फॉर Cl atom इज नथिंग बट द -349 किलो जूल पर मोल. ह्यामध्ये फक्त एकच मुद्दा लक्षात घ्या, इथं एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन मध्ये इलेक्ट्रॉन हा त्या ॲटम कडनं दिला जातोय आणि इथं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मध्ये तो ॲटम इलेक्ट्रॉन गेन करतोय. हा एक फरक दोघांमधला ठेवा, त्याच्यावरून तुम्हाला एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दोघे मुद्दे एक्सप्लेन करता येतील. ओके. एन्थाल्पी फॉर द ॲटॉमिक ऑर मोलिक्युलर चेंज, याच्यामधला जो दुसरा मुद्दा येतोय तो असणार आहे एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आता एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन म्हणजे काय असणार आहे बघा, द एन्थाल्पी चेंज अकॉम्पनिंग द डिसोसिएशन ऑफ 1 मोल ऑफ गॅसियस सबस्टन्स इनटू ॲटम इज नथिंग बट द एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. म्हणजे 1 मोल जर गॅसियस सबस्टन्स आपण घेतला तर त्याचे आपल्या नंबर ऑफ ॲटम्स आपण त्याचं कन्व्हर्जन केलं त्याच्या ॲटम्स मध्ये, तर त्यावेळेस जो एन्थाल्पी चेंज असणार आहे दॅट इज नथिंग बट द एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आता इथं आपण Cl2 चे एक्झाम्पल घेतले. Cl2 इट इज इन अ मोलिक्युलर स्टेट. तो Cl2 बघा इथं गॅसियस फॉर्म मध्ये मोलिक्युलर स्टेट मध्ये, जेव्हा त्याचं कन्व्हर्जन 2 सेल ॲटम मध्ये होत असेल तर त्यावेळेस जो एन्थाल्पी चेंज असणार आहे त्याला आपण एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन फॉर Cl2 मॉलिक्यूल, आणि इट इज नियर अबाउट 242 किलो जूल पर मोल, त्याची ही व्हॅल्यू असणार आहे. तसंच आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं मिथेन मॉलिक्यूलचं. आता मिथेन मॉलिक्यूल मध्ये काय, 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन आहे. मग याचं जेव्हा रूपांतर त्याच्या ॲटम्स मध्ये होतं 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन मध्ये, त्यावेळेस जो एन्थाल्पी चेंज असणार आहे दॅट इज द एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन फॉर द मिथेन मॉलिक्यूल, आणि त्याची जी व्हॅल्यू असणार इट इज नियर अबाउट 1660 किलो जूल पर मोल. ओके, दॅट इज ओनली अबाउट द एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. ओके. शेवटचा मुद्दा जो एन्थाल्पी फॉर ॲटॉमिक ऑर मोलिक्युलर चेंज मधला असणार आहे तो म्हणजे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. आता एन्थाल्पी ऑफ सोल्युशन म्हणजे काय असणार आहे, आधी डेफिनेशन त्याची बघूया आपण. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज द एन्थाल्पी चेंज इन अ प्रोसेस व्हेन 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इज डिझॉल्व्ड इन अ स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट. आता सगळ्यांना माहिती आहे जर सोल्युशन तयार करायचं असेल तर त्यासाठी 2 गोष्टी लागतात, एक सोल्यूट आणि दुसरं असणार आहे सॉल्व्हंट. आता एन्थाल्पी ऑफ सोल्युशनची डेफिनेशन काय सांगते आपल्याला, की ज्यावेळेस 1 मोल सोल्यूट आपण एक स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करतो त्यावेळेस जे सोल्युशन तयार होतं ते सोल्युशन तयार होत असताना जो एन्थाल्पी चेंज असेल किंवा जो एनर्जी चेंज असेल दॅट इज नथिंग बट द एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. आता इथे एक्झाम्पल आपण घेतले NaCl. आता हा आयोनिक कंपाऊंड आहे, आपण ऍज अ सोल्यूट इथे तो घेतलाय. आता ॲक्युअस दाखवले म्हणजे इथे युनिव्हर्सल सॉल्व्हंट आपण वॉटर यूज केलंय. मग आता हा सोल्यूट प्लस सॉल्व्हंट आपल्याला मिळालं सोल्युशन, कशाचं येते इथं NaClचं. म्हणजे सोल्युशन तयार होत असताना जो एन्थाल्पी चेंज असेल तो एन्थाल्पी चेंज म्हणजेच एन्थाल्पी ऑफ सोल्युशन फॉर NaCl मॉलिक्यूल. मग तो जो असेल त्याची व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली डिटरमाइन व्हॅल्यू दिलेली आहे ती 4 किलो जूल पर मोल असेल. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की 1 मोल सबस्टन्स पाहिजे आणि जे अमाऊंट सॉल्व्हंटचं तुम्ही घेताय त्याची पण अमाऊंट ही स्पेसिफाईड पाहिजे, काहीतरी फिक्स त्याची व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला याचं हे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन हे सांगता येईल. आता इथे बघा आपण जे सोल्युशन तयार केले त्याची एक पर्टिक्युलर स्ट्रेंथ असेल. जर आपल्याला ते परत तयार झालेलं पर्टिक्युलर स्ट्रेंथ असलेलं जर सोल्युशन आपल्याला डायल्यूट करायचं असेल तर ते डायल्यूट करत असताना सुद्धा जो काही एन्थाल्पी चेंज असेल त्याला एन्थाल्पी फॉर डायल्यूशन असं आपण म्हणतो. आणि इथं अजून एक मुद्दा आलाय की एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ऍट इन्फानाइट डायल्यूशन इज द एन्थाल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ सबस्टन्स इज डिझॉल्व्ड इन इन्फानाइट अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट. आलं लक्षात? तेच म्हणजे काय असणार इथं एन्थाल्पी ऑफ डायल्यूशन असणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन हा मुद्दा सुद्धा इथे एक्सप्लेन करता येईल.
enthalpy of solution, an ionic compound dissolves in water into two steps. फर्स्ट वन दॅट इज द आयन्स आर सेपरेटेड फ्रॉम द मॉलिक्यूल. बघा आता या ठिकाणी जेव्हा आयोनिक कंपाऊंडचं आपण सोल्युशन तयार करत असतो त्याच्यामध्ये ऍक्च्युली दोन स्टेप असतात. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, तो आयोनिक कंपाऊंड जो असणार आहे तो त्याच्या आयन्समध्ये डिसोसिएट होतो आणि त्यावेळेस जो एन्थॅल्पी चेंज असणार आहे दॅट इज नथिंग बट द क्रिस्टल लॅटिस एन्थॅल्पी. तो डेल एल ने आपण दाखवतो आणि विच इज ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे आता बघा की जर आपण या ठिकाणी हा MX म्हणजे हा आयोनिक कंपाऊंड घेतला तर तो क्रिस्टलाइन इन नेचर असतो, त्याला काहीतरी क्रिस्टल स्ट्रक्चर असेल किंवा क्रिस्टल लॅटिस त्याचा असणार आहे. आता ते ब्रेकडाऊन करायचे असेल आणि तो त्याला डिसोसिएट करायचा असेल त्याच्या आयन्समध्ये, तर त्यासाठी सॉल्व्हंट जो असणार आहे तो त्याला काहीतरी एनर्जी देत असतो आणि तो एनर्जी देत असतो म्हणून त्याची व्हॅल्यू नेहमी काय असते, पॉझिटिव्ह असते आणि मग त्याचं डिसोसिएशन होतं त्याच्या आयन्समध्ये आणि त्यावेळेस जो एन्थॅल्पी चेंज असणार आहे तर तो काय असतो, क्रिस्टल लॅटिस एन्थॅल्पी. आलं लक्षात. आणि तो नेहमी काय असतो, पॉझिटिव्ह असतो. तो आपण डेल LH ने या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. ही झाली पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपमध्ये काय असतं की द आयन्स आर हायड्रेटेड विथ वॉटर मॉलिक्यूल सराउंडिंग देम. की इथं काय असणार आहे की ते जे आयन्स तयार झालेले असतात तर त्याच्या सोबतली वॉटर मॉलिक्यूल किंवा जे सॉलिड मॉलिक्यूल असतील ते त्याच्या अराउंडला त्या ठिकाणी येतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काय होतं, हायड्रेशन प्रोसेस होते. हे हायड्रेशन प्रोसेस कशामुळे होते, कारण काय असणार आहे तर तिथं आयन डायपोल इंटरॅक्शन दोघांमध्ये होते. कोणत्या आयनमध्ये आणि त्या वॉटर मॉलिक्यूलमध्ये किंवा सॉलिड मॉलिक्यूलमध्ये. आणि त्याच्यामध्ये तिथं हायड्रेशन प्रोसेस होते आणि त्यावेळेस जो एन्थॅल्पी चेंज असणार आहे त्याला आपण काय म्हटलं, एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन असणार आहे. आलं लक्षात. आणि त्या दरम्यान हीट ही नेहमी रिलीज होते आणि म्हणून ते काय असणार आहे, इट इज ऑलवेज निगेटिव्ह. म्हणून हे सेकंड स्टेप मध्ये जो एन्थॅल्पी चेंज असणार आहे ज्याला आपण एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन म्हणतो तो नेहमी निगेटिव्ह असतो. पहिल्या स्टेपमध्ये जो एन्थॅल्पी चेंज असणार आहे त्याला क्रिस्टल लॅटिस एन्थॅल्पी म्हणतो आणि तो काय असतो, ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. मग आपल्याला ओव्हरऑल एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन जर काढायचं असेल तर या दोघांची समेशन करायची. मग एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन प्लस एन्थॅल्पी क्रिस्टल लॅटिस एन्थॅल्पी या दोघांची समेशन म्हणजेच काय, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन असणार आहे. तेच आपण NaCl साठी जर त्याच्या व्हॅल्यूज डिटरमाइन केलेल्या असतील त्या जर आपण घेतल्या तर इथं प्लस 790 किलोजूल पर मोल ही क्रिस्टल लॅटिस एन्थॅल्पी असणार आहे आणि हायड्रेशन एन्थॅल्पी जी असणार आहे ती काय मायनस 786 किलोजूल पर मोल आहे. मग या दोघांची आपण बेरीज केली म्हणजे त्यांचं सबट्रॅक्शन होतं या ठिकाणी आणि मग आपल्याला येणारं जे उत्तर असणार आहे प्लस 4 किलोजूल पर मोल ही काय एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन फॉर NaCl सोल्युशन. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन ह्या दोन स्टेपच्या माध्यमातून एक्सप्लेन करता येईल. थर्मोकेमिस्ट्री. Thermochemistry deals with the enthalpy changes in a chemical reaction. केमिकल रिएक्शन मध्ये जो एन्थॅल्पी चेंज असतो तर त्याचं डिटर्मिनेशन हे आपण थर्मोकेमिस्ट्री मध्ये करत असतो. ओके, लेट अस कन्सिडर द फर्स्ट पॉइंट इन थर्मोकेमिस्ट्री दॅट इज एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. आता थर्मोकेमिस्ट्री मधला पहिला पॉइंट आपण बघतोय तर एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. तर त्याच्यासाठी आपण एक इक्वेशन कन्सिडर करू किंवा रिएक्शन आपण या ठिकाणी कन्सिडर करू. AA plus BB it gives CC plus DD. आता इथं स्मॉल a, स्मॉल b, स्मॉल c आणि स्मॉल d जो असणार आहे इट रिप्रेझेंट नंबर ऑफ मोल्स, whereas कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल C आणि कॅपिटल D रिप्रेझेंट रिएक्टंट अँड प्रोडक्ट ऑफ द मोलिक्युल्स. ओके, आता एन्थॅल्पी चेंज फॉर धिस रिएक्शन, या रिएक्शन साठीचा एन्थॅल्पी चेंज जर आपल्याला काढायचा असेल तर इज इक्वल टू एन्थॅल्पी summation of enthalpies of product minus summation of enthalpies of reactant, where enthalpies that is HA, HB, HC and HD are the molar enthalpies of capital A, capital B, capital C and capital D respectively. म्हणजे या ठिकाणी हे जे एन्थॅल्पीज दाखवलेत आपण HA, HB, HC हे काय असणार आहेत तर मोलार एन्थॅल्पीज आहेत. कशाच्या तर रिएक्टंट आणि प्रोडक्ट साइडचे जे मॉलिक्युल्स असतील त्यांचं असणार आहे. आलं लक्षात. म्हणून आपण एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन कॅन बी रिटन ॲज समेशन ऑफ एन्थॅल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थॅल्पीज ऑफ रिएक्टंट. Thus the enthalpy of chemical reaction is nothing but the difference between the sum of enthalpies of product minus sum of enthalpies of reactant with each substance in a definite physical state. हा शब्द महत्वाचा आहे की इथला जो प्रत्येक सबस्टन्स जो असणार आहे मग तो रिएक्टंट साइडचा असू द्या किंवा प्रोडक्ट साइडचा त्याची फिजिकल स्टेट ही डिफाइनेट असली पाहिजे अँड देअर अमाऊंट किंवा त्याचे नंबर ऑफ मोल सुद्धा काय असले पाहिजे ते डिफाइनेट असायला हवे अँड दे शुड बी रिप्रेझेंटेड इन द बॅलन्स इक्वेशन ऑफ दॅट रिएक्शन ऍज अ स्टॅच्योमेट्रिक कोएफिशियंट. जसं इथे A, B, C आणि D आपण इथे रिप्रेझेंट केले
तर ते सुद्धा तिथं दाखवणं अपेक्षित आहे. दॅट इज ओनली अबाउट द एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. Last point, that is exothermic and endothermic reaction. Let us see, the enthalpy of reaction can be positive or negative depending on enthalpies of product and enthalpies of reactant. आता आपण हा जो enthalpy of reaction जो असणार आहे तो आपण ह्या इक्वेशनने डिटरमाइन करतो आणि त्याची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे कशावर डिपेंड असणार आहे, तर समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट अँड समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट. ऑब्विसली जर सपोज मी असं म्हटलं की एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट, याची व्हॅल्यू जर जास्त असेल, इथं ज्या इक्वेशनमध्ये याची व्हॅल्यू जास्त असेल, तर येणारं जे उत्तर असणार आहे याचं सबट्रॅक्शन करून ते काय असणार आहे, पॉझिटिव्ह. आणि म्हणून एन्थाल्पी ऑफ रिएक्शन काय येईल, पॉझिटिव्ह, विच सिग्निफाईज दॅट द रिएक्शन इज एंडोथर्मिक. जर डेल्टा जो RH म्हणजे एन्थाल्पी ऑफ रिएक्शन जर पॉझिटिव्ह आला तर ती रिएक्शन काय असले पाहिजे, एंडोथर्मिक. ऑन द अदर हँड, इफ summation of enthalpies of product is less than summation of enthalpies of reactant, then what happen, जर ही टर्म जर त्या ठिकाणी स्मॉल असेल, ही टर्म जर त्या ठिकाणी मोठी असणार आहे, तर तुम्हाला ऑब्विसली येणारं उत्तर हे निगेटिव्ह टर्म मध्ये येईल. आणि म्हणून एन्थाल्पी ऑफ रिएक्शन ही काय असणार आहे, तिथं निगेटिव्ह, विच मीन्स दॅट हीट इज रिलीज अँड द रिएक्शन इज एक्झोथर्मिक इन नेचर. येते लक्षात, जर एन्थाल्पी ऑफ रिएक्शन निगेटिव्ह असेल तर रिएक्शन काय असेल त्या ठिकाणी एक्झोथर्मिक. मग आता एक्झाम्पल दिलेत त्यांनी की फॉर्मेशन ऑफ NO2 मॉलिक्यूल फ्रॉम नायट्रोजन अँड ऑक्सिजन, की याच्यामध्ये काय असणार आहे, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन जर तुम्ही डिटरमाइन केला या रिएक्शनसाठी तर तो +66.4 किलो जूल येतो. हे आता हे प्लस मध्ये येतं, हे व्हॅल्यू म्हणजे रिएक्शन काय असेल तिथं एंडोथर्मिक. आणि त्याच्या उलट जर 2 टाइम्स KClO3 हा जर त्या ठिकाणी डिकम्पोज झाला आणि तर KCl आणि O2 या ठिकाणी जर आपल्याला मिळत असेल तर त्यावेळेस एन्थाल्पी ऑफ रिएक्शन ही निगेटिव्ह मध्ये येतं, म्हणजे -78 किलो जूल पर मोल, किंवा आपण त्या ठिकाणी येणारं जे उत्तर असणार आहे ते निगेटिव्ह क्वांटिटी येतं आणि म्हणून ती रिएक्शन काय असेल तर एक्झोथर्मिक इन नेचर असेल. दॅट इज ओनली अबाउट एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिएक्शन्स. ओके, थँक्यू.